जय भीम मंडळी, परत आले मी. हाव गोष्टच तशी आहे. दिवसभर कामाला गेलते, कामावून घरी आले, जरासं बघावं म्हणले, टी व्ही लावली तर काय बाई, काय धिंगाणं काय धिंगाणं काय धिंगाणा चाललाय. अगं बाई, साहेबानं म्हणे ते काय अमेरिकेनं लावलेला 50% टेरिफ 18% केला. काय असते ते टेरिफ बाई, मला तर काही उमगना. पण ते 50% लावला कसा आधी त्याचंच कळणं झालंय मला. बरं, मग त्याच्यानंतर आता 18% कमी केला. मग ते नेमका 18% केला की 50%तून 18% वजा केला, मला काही उमगना बाई. तुम्ही शिकेल सवरेल लोक, तुम्हाला माहिती. आणि एकतर बाई ते देवाभाऊचा मी हे पाहिला म्हणे मैत्रीचा आसर झाला म्हणे, दोस्तीमुळे एवढा फायदा झाला, आमकण ढमकण. बाई तर कालच मी ते काय टेरिफ फाईल नाही का, टेरिफ फाईल, त्याच्यामध्ये 1000 वेळा त्या ट्रम्प तात्याचं नाव आहे म्हणून, 1000 वेळा. बाई अशाच तर शेजार नको म्हणलं असतं मी तर बाई. लेकरा बाळावं एवढुल्या लेकरासोबत त्यानं काय काय केलं तर यायला लाजी नाहीत. आणि तशा माणसाला ठीक आहे, राजकीय असती, दोस्ती ठेवायला, ओळख ठेवावी लागते, इथपर्यंत ठीक आहे. पण मवा दोस्त म्हणून सांगायचं भाई. आमच्या इथं साधं आमच्या शेजारचं एक आहे ना, एक माणूस आहे, ते मटण खात आहे, तर त्यो माझा ओळखीचा आहे हे सांगायला लोक कचरतात, घाबरतात, नको म्हणतात बाबा. त्या ते खाते म्हणलं आपल्याला पण तसंच समजतील लोक. आणि यो बाबा तर कच्ची लेकरं खाल्ले त्या ट्रम्पनी आणि त्याच्या जोडीदारांनी सगळ्या. आणि 1000 वेळा त्या फाईलीमध्ये नाव आणि फोटो हिडवून काय काय की आले, आणि त्याला दोस्त म्हणून राहिले हे लोक. काही लई ज्ञान संत माणसाचा दोस्त आहे भाई साहेब. नाही नाही, ते कशाचा दोस्त आहे ते बघा आधी. आणि ते टेरिफ कमी केलं आधी, वाढला कसा त्याचं सांगा, ते बोला म्हणावं. अरे म्हणजे आमचं तिकडं गेलं तर ती फुकटात घेणार, हां, आणि त्यांचं इकडं आलं तर आम्ही त्याच्यावरती काय द्यायचं टेरिफ. हां, बापाचं माल आहे. पण नाही, आम्ही घाबरणार पण आणि वरतून सांगणार कैसा डराया. हे काय लय अवघड झाले बाई. आणि ते कोणतरी आलं एकदम की बाबा असं पाहिजे म्हणे, भीती अशी दहशत साहेबांची की बघा 50%हून डायरेक्ट 18%. मग आजी सांगायची एक गोष्ट तीच आठवली मला डायरेक्ट, तुम्हाला सांगते, तुम्ही पण ऐका. एक गोष्ट सांगायची की एक राजा होता, आणि त्याच्या राज्यामध्ये म्हणतात की नाही का भाकर महाग होती. तर मग एका ठिकाणी त्या भाकरीची किंमत होती 1 रुपया. आणि मग त्या भाकरी बनवणाऱ्याला काही परवडणे गेलं, बनवायचं महाग करायचं. तो राजाकडे गेला, हां, की म्हणे बाबा मला नाही का भाकरीची किंमत वाढवायची परवानगी द्या. हां, ही अरबीतली स्टोरी आहे. तिकडं ते भाकरी पाव विकतात ना, पाव. मी जरा मराठीमध्ये घेऊन राहिली त्याला वडून, इन्स्टंट घेऊन राहिले, आधी ट्रान्सलेशन नाही केलं. तर मग ती भाकरी विकायचा तर 1 रुपयाला भाकर, म्हणजे मला भाव वाढवायचा, राजे परमिशन द्या. तर नाही नाही म्हणे, असं नको, अशी नाही परमिशन देता येणार, लोक मला मारतील ना म्हणे मी भाकरीचा भाव वाढवायला तुला परमिशन दिली तर. असं कर म्हणे, तू जा, 2 रुपयाला भाकर नको विकू म्हणे, तुला 2ला विकायची ना, 2ला नको विकू म्हणे, तू 10 रुपयाला भाकर विक जा. आणि मग पुढं मी तुला सांगतो काय करायचं. तो आला, त्यानं डायरेक्ट 10 रुपये केली भाकर. 10 रुपये भाकर केली तर लोकांचा राग वाढला. लई घाईच बोलते ना मी. हां, तर लोक लई गयावया आले, उपाशी तापाशी राहणारे लोक, रस्त्याच्या कडेला फुटपाथला राहणारे लोक, झोपडपट्ट्यामध्ये राहणारे लोक, यांच्याकडं कुठून येणार एवढा पैसा. डायरेक्ट 1 रुपयाची वस्तू 10 रुपयाला झाली म्हणल्यावर. मग त्यानं काय केलं, मग सगळे लोक मोर्चा घेऊन गेले राजाच्या दरबारात, न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, आणि आम्हाला न्याय पाहिजे. राजा म्हटला काय झालं. म्हणे ह्या भाकरीवाल्या माणसानं म्हणे 1 रुपयाची भाकर 10 रुपयाला केली म्हणे. तर राजा म्हटला कशी काय केली, 10 रुपयाला केली भाकर, मी तुला शिक्षा देईल म्हणे, तुला शेवटची संधी देतो, भाकर 10 रुपयाला विकायची नाही, माझ्या म्हणण्यावर तू भाकर आता 2 रुपयाला विकायची, त्याच्या पुढं विकायची नाही. लोक खुश. राजानं आमच्यासाठी भाकरीचे
8 रुपये कमी केले. हां, राजानं आमच्या म्हणण्यावर 8 रुपये कमी केले. भाकरीचा भाव तर वाढलाच. तर असे आपल्यातले लोक काहीतरी पहिले 50% काय ते लावलं आणि मग 18%वर आणलं. पहिले किती लागायचं. हां, तर एवढ्या मधल्या काळात चुरून खाल्लं ते वेगळंच. पण जाऊ द्या, कोणाला कळतंय आणि कोणाला सांगायले बी मला जायचं उद्याच्याला परत कामाला. बाई असं बसून नाही चालणार, कामधंदे बघावं लागतात. आता साहेबाला मागणं पुढं, त्याच्यामुळं साहेबाचं काही बिघडत नाही. आम्हाला आहे ना, आम्हाला आमचे गुरु आहेत, आमचे चेले आहेत, आमचे घर आहे, दार आहे, परिवार आहे, ही देशाची जनता आहे एवढी. सगळ्या संघ राहायचे, सगळ्या संघ खायचे. एकलं थोडीच मशरूम भेटायला आपल्याला खायला, नाही का. चला, जय भीम. काळजी घ्या आणि सुखावून जाणाऱ्यांना सांगा, लाईक करो, शेअर करो. तुम्हाला कसं वाटलं ते बी कमेंट करा. नुसतंच ऐकून जा त्या. हां, थोडंसं कमू द्या की मला बी इकडनं.